मेथीची भाजी नेहमी सुकी करण्यापेक्षा कधीतरी अशा पद्धतीची पातळ भाजी केली ना तर एक चपातीऐवजी 2 चपात्या तर नक्कीच खाताल. आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीने केलेली भाजी सर्व कुटुंबाला पुरेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पातळ भाजीमुळे तोंडाला सुद्धा एक प्रकारची छान चव येते. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मेथीची भाजी बनवण्यासाठी या इथे मी एक जुडी स्वच्छ निवडून घेतली आणि नंतर धुतलेली आहे. अगदी चाळणीमध्ये आपल्याला कोरडी करून घ्यायची. जर कुठे कवळ्या काड्या असेल मेथीच्या त्या घेतल्या तरीही चालणार आहे. या इथे ही मेथीची भाजी तुम्ही चिरून सुद्धा बनवू शकता किंवा अशा पद्धतीने निवडली तरीही देखील चालणार आहे. मेथीची भाजी पातळ करत असताना शक्यतो कवळ्या मेथीचाच वापर करायचा, म्हणजे ती चवीला सुद्धा छान लागते आणि शिजते सुद्धा पटकन. भाजीतलं पाणी निथळेपर्यंत आपण या ठिकाणी वाटण बनवणार आहोत. त्यासाठी 10-12 लसणाच्या पाकळ्या, लसूण आवर्जून घाला, यामुळे छान भाजीला चव येते. त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात भाजी बनवणार असाल तर त्यासाठी भाजलेले शेंगदाणे. आता ही भाजी 4 ते 5 जणांना पुरेल अशा पद्धतीने मी हे वाटण बनवलेलं आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर भाजीचं प्रमाण सुद्धा तुम्हाला वाढवावं लागेल आणि वाटणाचं देखील. हे वाटण वाटत असताना फक्त आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे. खूप पाणी घालून हे वाटण अजिबात वाटायचं नाही. आता या ठिकाणी आपलं वाटण देखील तयार आहे. आता भाजीला फोडणी देऊया. कढईमध्ये 3-4 चमचे कडकडीत तेल गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा टेबलस्पून इतकं जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडलं लगेचच आपल्याला धुतलेली मेथी या कढईमध्ये घालून घ्यायची. असं केल्यामुळे मेथी सुद्धा तेलामध्ये छान परतून निघते आणि भाजीचा रंग सुद्धा छान हिरवागार येतो. साधारणपणे 1-2 मिनिटं ही मेथीची भाजी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. पूर्णतः तेलामध्ये परतल्यानंतरच आपल्याला या भाजीमध्ये वाटण घालायचं आहे. बऱ्याच वेळा भाजी मंडईमध्ये मेथीची भाजी महाग मिळते. अशा वेळी एक जुडी आपल्याला घरात बनवायची म्हटलं तर ती कोरडी सर्व कुटुंबाला पुरत नाही. तर अशा पद्धतीने बनवली तर तोंडालाही चव येते आणि भाजी ही सर्व कुटुंबाला पुरली जाते. अशा पद्धतीने भाजी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे या भाजीचा अर्क हा रश्श्यामध्ये उतरला जातो आणि भाजीचा रंग देखील हिरवागार राहतो. तर अशा पद्धतीने तेलामध्ये आपण भाजी परतून घेतलेली आहे. आता यामध्ये थोडंसं वाटण घालायचं, ते देखील असंच तेलामध्ये परतून घ्यायचं. परतल्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते. तसं पाहिलं तर मेथी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बऱ्याच वेळा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचं काम सुद्धा मेथी करते. बऱ्याच वेळा शरीरामध्ये खराब असं कोलेस्ट्रॉल जमा होतं आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर हे कमी करण्याचं काम मेथी करते. त्यामुळे पचनक्रिया सुद्धा सुधारते. वजन जर नियंत्रित ठेवण्याचं काम देखील ही मेथी करते. त्यामुळे सुकी किंवा पातळ अशा पद्धतीने भाजीचं सेवन नक्की केलं पाहिजे. आता भाजी तुम्हाला कशी घट्ट, पातळ, रसरशीत जशी लागेल त्या पद्धतीने भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. भाजी शिजेल अशा पद्धतीने या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. भाजीत पाणी घातल्यानंतर या भाजीला चमच्याच्या साहाय्याने 1-2 वेळा छान हलवून घ्यायची आहे. असं केल्यामुळे ही भाजी रश्श्यामध्ये छान एकजीव होते. मेथीची भाजी हलवून झाली की लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी आपल्याला छान हलवून घ्यायची आहे. हे मीठ सर्व भाजीला लागेल अशा पद्धतीने. या इथे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपल्या भाजीचा रंग अजिबात देखील बदललेला नाही. अशीच हिरवीगार आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला रसरशीत हवी त्या पद्धतीने पाण्याचा वापर भाजी शिजण्यासाठी करायचा आहे. भाजी पटकन शिजावी म्हणून 1-2 मिनिटं आपल्याला या भाजीवर झाकण ठेवायचं आहे. असं केल्यामुळे भाजी पटकन शिजली जाते आणि रंग देखील बदलत नाही. जर तुम्ही झाकण बराच वेळ ठेवलं तर भाजीचा रंग मात्र बदलेल. झाकण काढून भाजी पुन्हा एकदा आपल्याला 1-2 वेळा हलवून घ्यायची आहे. असं केल्यामुळे भाजी ही एकसारखी शिजली जाते आणि रंग देखील आहे तसाच हिरवागार राहतो. घरामध्ये जर बाळंतीण असेल तर बाळंतीणीला सुद्धा अशा पद्धतीची पातळ मेथीची भाजी करून दिली जाते. फक्त ही भाजी कमी तिखटाची असते आणि जास्त रसरशीत असते. तर या इथे पाहू शकता, आपण झाकण ठेवल्यामुळे ही भाजी छान रसरशीत तयार झाली आणि पटकन देखील शिजली जाते. ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदा तरी अशा पद्धतीची पातळ भाजी घरामध्ये नक्की करून पहा. तोंडाला चव आल्याशिवाय नक्कीच राहणार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.